आमच्या प्रेमविवाहाला दोघांच्या कुटुंबांनी मान्यता दिली नव्हती, परंतु एकमेकांची साथ कधीही सोडायची नाही अशी भीष्म प्रतिज्ञा दोघांनीही दुसऱ्याच भेटीत केली होती. श्वेताची सुरुवातता पाहून मी पूर्ण भारावलो होतो. पुणे विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी मी भर दुपारी रांगेत उभा होतो. उन्हाची काई फुटली होती. मागच्या महिन्याभरापासून बापाबरोबर राबलो होतो, तरी दुष्काळामुळे अक्काबाईचा फेरा काही चुकला नव्हता. सावकाराच्या कर्जाने अण्णांना दशा झाली होती. कितीतरी वेळा बापानं त्याचे उंबरठे झिजवले होते. मग मागाचंच कर्ज बाकी होतं म्हणून तो पण हात झाकून मोकळा झाला होता. बस आता शिकून कुठेतरी नोकरी बघायची होती. बापाचे गुडघे काही ओत धरू देत नव्हते. माय तरी एकटी किती करेल? छोट्या चिंगीच्या लग्नाला दमडी लागणारच होती. मी तसा फारसा हुशार होतो अशातली काही गोष्ट नव्हती, पण बापाला माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. 2 दिवस आधीच मला न सांगता त्याच्याच एका जुन्या पांढऱ्या शर्टानं कडक इस्त्री करून आणला होता. माझ्या अंगकाठीला तो ढगला होता. त्यात माझी दिवसभर उन्हात काम करून काळवंडलेली मुद्रा. तसा मला गरिबीचा माऊ मुळीच नव्हता. जन्म काही सांगून होत नसतो. माझ्या माथी काबड कष्ट लिहिलं होतं. मग रोजचे 2 घास कसेतरी पोटात ढकलायला काहीतरी करावं लागणारच होतं. त्याचं 4-5 गुंठ्यांच्या कोरडवाहू जमिनीत आयुष्य कसपटासमान घालवणे माझ्या बापाला मुळीच आवडलं नसतं. शेवटच्या बसने रात्रभर प्रवास करून मी पहाटे 4लाच पुण्यात पोचलो होतो. तोंडावर पाणी मारून येणाऱ्या जाणाऱ्या बसची गंमत पाहत होतो. गावाकडून शहरात जाणे म्हणजे अप्रूप वाटे. जवळच टपरीवर गरम चहा तयार होत होता. येणाऱ्या जाणाऱ्या कपातल्या वाफळता चहा पीत पहाटेच्या गुलाबी थंडीत जीव गरम करत होता. ते पाहून पोटात आग पडली होती. पण दिवसा मशाली करायची ऐपत फाटक्या खिशात नव्हती. जसा जसा दिवस वर येत होता तशी गर्दी वाढू लागली होती. पुण्यात पहिल्यांदाच आलो होतो. स्थानकावर माझ्यासारखी गावाकडची काही मंडळी होती. एव्हाना ती पण आपल्या कामाला निघून गेली होती. सगळीकडे झगमगाट, नव्या कोऱ्या गाड्या, शुद्ध भाषा, उंची कपडे. जो कामासाठी धावपळ करीत होता. 9 वाजता अर्ज घेण्याचे काम सुरू होणार होते. 8 वाजले असतील. उठून आळ्यापिळ्या दिल्या. स्थानकावर पाणपोईवर ओंजळ लावून गटागट पाणी प्यायलो. भूक मारायला याशिवाय चांगला पर्याय तूर्तास तरी मला सापडला नाही. स्थानकातून बाहेर पडल्याच बरोबर 4-5 रिक्षा जवळ येऊन थांबल्या. कुठे जायचं म्हणून विचारू लागले. हे जरा माझ्यासाठी विचित्र होतं. एकदम मोठं काहीतरी झाल्यासारखं वाटू लागलं. कारण गावाकडं महादू काकाला 17 वेळा रावण्या कराव्या लागत होत्या. डुगडुगी कार्ड म्हणून कांदे विकायला जायचं. विद्यापीठाचं नाव सांगितलं तसं या बसा. किती रुपये लागतील असं मी विचारत ते मला सांगायचे, स्पेशल जायचं आहे का? शपेशालने किती होतील? 20 रुपये. ते ऐकून माझे डोळे फिरले. नाही, मग रिक्षा भरू द्या. मला वाटलं होतं गावाकडे भरते तशी गच्च भरणार होता. म्हणून मी आपल्या कोपऱ्यात पिशवी सावरून बसलो होतो. बराच वेळ झाला कोणीही येत नव्हतं. हा भरायला नक्कीच एखादा तास लावणार. अहो, किती वेळ लागेल? 2 मिनिटं फक्त, असे ते म्हणत होते. किती लांब आहे इथून? 6 किलोमीटर. तोच शेजारी माझ्याच वयाची एक तरुणी आली. शेजारी माझ्याच वयाची एक तरुणी आपली नाजूकशी खांद्याला अडकवलेली पर्स सावरत येऊन बसली. तिला बघून खरी सुंदरता काय असते याचे यथोचित दर्शन झाले. याआधी मी कधीही एवढी सुंदर मुलगी पाहिली नव्हती. पण मग धजत नव्हते. तिच्याकडे बघायची हिंमत अजिबात होत नव्हती. तरी मी आरशात
पडणारे तिचे प्रतिबिंब उघड्या डोळ्यांनी टिपत होतो. सूर्यनारायणाच्या कोवळ्या किरणांनी तिचे काळेभोर केस जणू वहूलहरीबरोबर लाडीवारपणे खेळणारे, जणू नदीचे पाणी सूर्याच्या लालसर किरणांनी भरून जावे, अगदी तसेच. तिच्या लांबसडक जाडजूड वेणीला लावलेली गुलाबी रंगाचे छोटेसे गुलाबाचे फूल त्या रिक्षात मनाला भावेल असा परिमळ सोडत होते. एक हलकीशी केसांची बट तिच्या गौर चेहऱ्यावर वाऱ्याच्या मंद झुळकेबरोबर लाडिकपणे भुरभुरत होती. ती अधूनमधून हलकेच तिला सावरून कानाच्या मागे घेत होती. तिच्या गोलाकार चेहऱ्यावर एक मंद हास्य होतं. टपोरे पाणीदार डोळे, काजळाच्या राखीव फ्रेममधले अगदी बोलके दोन्ही वक्राकार भुवयांच्या अगदी मधोमध छोटीशी काळी टिकली तिच्या गोऱ्या रंगावर अगदी उठून दिसत होती. लालसर पंजाबी ड्रेसमध्ये ती एखाद्या देवांगेलाही लाजवेल अशी भासवत होती. तांबूस सूर्यकिरणे तिच्या गोबऱ्या गालांवर हलकासा स्पर्श करीत होते. मजसारख्या भणगातल्या भणगाला सुद्धा तिची अप्रतिम सुंदरता एखाद्या गर्भश्रीमंत असल्यासारखी भासवत होती. मी पुरतं भारावलो होतो. कितीतरी वेळ तसाच पाहत राहिलो. तोच एक घामेजलेली साठलेली सद्गृष्ट आमच्यात पडल्याच काम करायला अगदी मधोमध येऊन बसली. मी जरा परशुरामाचा अवतार नसलो तरी नाराज झालो मात्र. मन सारखे जीवाच्या आकांताने ओरडत होते, बस कर रे आता. दीड दमडीची लायकी नाही तुझी लेका. ती नक्कीच उच्चभ्रू कुटुंबातली असावी. ती साधी हुंगणारी ही नाही. तुला आवर स्वतःला. प्रेमाला रोग हा डोळ्यापासूनच सुरू होतो. हे केवळ अशक्य आहे. आत्याबाईला मिशा असत्या तर काय म्हटले असते का? या गोष्टीचा विचार करणं केवळ अशक्य आहे. मगच सीट भरलं होतं म्हणजे अजून 2 ते 3 मागेपुढे करून मांडीवर घेऊन कसा तरी कोंबणार असावा हा रिक्षावाला, आणि पुढे 2 म्हणजे मी अजून कमीत कमी अर्धा तास तरी तिला डोळे भरून पाहू शकत होतो. तोच रिक्षावाला रिक्षा सुरू करू लागला. डोळे भानावर आले. अहो, अजून नाही बसवायचे का? 3 झाले की. फक्त 3? हो, मग 3 पेक्षा जास्त नाही बसवत. मग किती पैसे द्याल? 10. माझा खिसा पाचव्या पुढे नव्हता येऊ शकत. 5 बरोबर होतील. नाही हो, नाही परवडत. अहो, बरोबर आहे 5. नाही नाही, 10 बरोबर आहे. बाकीचे 12 घेतात. ती माझ्याकडे तिरकस नजरेने पाहत होती. तिच्याकडे चोरून बघायची चोरी तिने पकडली होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही मंद स्मित होते. मी वरामलो. सगळे सोंग आणता येते पण पैशाचे सोंग नाही आणता येत. नाईलाजाने मला उतरण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मी पिशवी सावरत खाली उतरलो. ती तशीच पाहत राहिली. तिच्या पाणीदार डोळ्यात माझ्या बाबतीची तरुणता स्पष्ट दिसत होती. ती काहीतरी बोलण्याचं तोच त्यासाठी उलटलेला रूढ सगृहस्थ नी तिला हटकले. चल रे बाबा, उशीर होतोय, दवाखान्यात जायचंय. तुसाड्या नजरेने माझ्याकडे बघत रिक्षावाला म्हणाला. अगदी नंदनवनाप्रमाणे ती रिक्षा सुकाट वेगाने निघून गेली. क्षणभंगूर ते रंगीबेरंगी क्षण फुलपाखरासारखे उडून गेले. अगदी क्षणात. मी मक्कपणे त्या रिक्षाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. हे स्वप्न तर नव्हे ना? दुसरा पर्याय नव्हता. गरिबीसमोर मी पुन्हा एकदा हरलो होतो. पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मी आपला पायीच रमतगमत डोळ्यात माजलेलं विचारांचं काहूर सांभाळत हळूहळू पाऊले उचलत होतो. अगदी जड. यापुढील भाग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. तर तोपर्यंत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.